गुंठे, त्याच्यामधून 10 गुंठे आपण हातानं तुरीची शेंडी खुडली होती, राहिलेली आज आपण खुडून घेतले. लगेच आपल्याला फवारणी करायची होती. आपण शेंडी खुडतो, आपल्याला काल थोडीफार प्रमाणात आळी दिसत होती तुरीवर. आणि आपण औषध काय नवीन आणलेलं नाही आहे, तेच औषधाचं आपण त्याच कमी पैशामध्ये जसं आपल्याला जास्त उत्पादन मिळतं या गोष्टीकडे लक्ष ठेवलेलं आहे. कोराजिनमध्ये जो घटक असतो तोच हा या औषधामध्ये घटक आहे. हे कोराजिन नाही आहे, परंतु जे घटक कोराजिनमध्ये आहे तेच याच्यामध्ये आपल्याला घटक मिळत. जी इफको युरियाची बॉटल आहे ती आपण उन्हाळ्यामध्ये जे खतं आणली होती त्याच्यासोबत आलेली ही बॉटल आहे, ती आपण आणत असतो आपण, म्हणजे जेणेकरून आपल्याला फवारणीच्या वेळेस आपल्याला काम होईल या गोष्टीचं आपण थोडं लक्ष ठेवत असतो, म्हणून आपण ही पण बॉटल आणलेली होती. आणि राहिला विषय हे 05234 आहे. आपण मुद्दाम 2 ते 3 टाक्यासाठी आपण तुरीसाठी ठेवलेलं होतं आणि त्याचा आपण आज फवारणी करणार होतो. तर एका भाऊची आपल्याला काल कमेंट आली होती की त्यांचं म्हणणं होतं की अशी अर्धवट माहिती जर आल्याच्या नंतर आम्ही कसा हे करायला पाहिजे, विश्वास करायला पाहिजे. परंतु नवीन असल्यामुळे त्यांचा एक मनात प्रश्न साहजिक आहे. परंतु जे जुने आहेत त्यांना ही माहीत आहे की आपण वारंवार व्हिडिओ बनत असतो. जे मित्र नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण तुम्हाला हा व्हिडिओ कोणाबी प्लॅटफॉर्मवर मिळू. पूर्ण 2026 मध्ये जी सोयाबीनची आपण फवारणी केली होती किंवा कोण्या पद्धतीने लावलं होतं किंवा कोणते खतं टाकले होते, पिकाच्या स्टेजनुसार आपण फवारणी केल्या होत्या, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामला दिलेली आहे. लॉंग व्हिडिओ जे असतात की 5 ते 10 मिनिटांमध्ये सविस्तर माहिती द्यावी लागते, त्याचीच माहिती यूट्यूबला दिलेली आहे. आणि छोट्या ज्या रील असतात त्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला मी दिलेल्या आहेत. तर माहिती आवडली असेल तर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.